नमस्कार, मी सुजाता भालेकर. खाऊ संस्कृती किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या सालाची भाजी. तुम्ही खाल्ली का? आज मी ती भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपण जी कुरड्यासाठी गव्हाचा चीक बनवतो त्याच्यानंतर हे राहिलेला जो चोथा असतो किंवा गव्हाची साल असतात त्याच्यापासून मी आज भाजी बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण याची भाजी बघूया. सर्वात आधी भाजीसाठी लागणारं वाटण करून घेऊया. मी लाल सुक्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. लसूण मी सालासकटच घालतीये. आता हा आपण जाडसर वाटून घेणार आहोत. कढईमध्ये तेल घालून घेतीये. या भाजीसाठी तेल आणि कांदा दोन्ही जास्त लागतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त तेल घातलंय. त्यानंतर 1 चम्मच मोहरी घालून घेतली आहे. 1 चम्मच जिरे. मोहरी जिरे तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. आणि आता आपण कापून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊया. कांदा जास्त घेतलाय मी आणि थोडासा मोठा कापून घेतलाय. रेग्युलर कांद्यापेक्षा आपण थोडासा मोठा ठेवायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांदा थोडा नरम झाला की आपण त्यामध्ये हळद घालून घेऊ. आणि आपण जे तयार करून घेतलेलं होतं मिरची आणि लसूणचं वाटण, ते वाटण घालून घ्यायचे. हळद आणि वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊन आपल्याकडे जे गव्हाची साल आहे ते आपण आता यामध्ये घालून घेऊ. आपण कुरडया करताना गहू 4 दिवस भिजत ठेवतो. त्यानंतरनं ते गहू मशीनमधनं किंवा मिक्सरमधनं वाटून घेतो. त्यानंतरनं मग आपण ते 2 ते 3 पाण्याने धुवून काढतो. मग आपला जो गाळून निघालेलं पाणी असतं ते आपण रात्रभर तुरटी टाकून निवळायला ठेवतो. पण हा जो मी ठेवलेला गव्हाचा साल आहे ते मी फक्त 1 पाण्याने धुवून मग साईडला काढून ठेवलेलं आहे. बाकीचे गव्हाचे साल मी 2 ते 3 पाण्याने धुवून त्याचा चीक काढून साईडला ठेवला होता आणि हे भाजीसाठी मी साईडला ठेवलं होतं. आता तो जो काढलेले गव्हाची साल आहे ते आपण भाजीमध्ये घालून घेतले. आता हे फुल गॅसवर आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचे. भाजीसाठी मी जो गव्हाची साल ठेवलेला आहे ते एकाच पाण्याने का धुतलेलं आहे, कारण 1 पाण्याने धुतल्याने त्यामध्ये गव्हाचा चीक बऱ्याच प्रमाणामध्ये राहतो आणि भाजीला आंबट चव छान येते. म्हणून मी ते एकच पाण्याने धुवून थोडासा भाजीपुरता साईडला ठेवला होता. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतले. आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तसं तर या सालापासून पापड्या पण केल्या जातात. बऱ्याच ठिकाणी याच्या पापड्या बनवतात, त्याही खूप छान लागतात. आमच्याकडे याची भाजीही बनवतात, म्हणून मी ही भाजी दाखवतीये. तुम्ही खाल्ली का ही भाजी कधी? मला कमेंट करून नक्की सांगा. आपली भाजी परतून झाली, अगदी मोकळा झालाय पूर्ण. साल जो आहे आपला पूर्ण मोकळा झालाय. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून त्याला वाफ घेऊ. काही ठिकाणी पाणी न घालताही भाजी बनवतात, फक्त त्याला जास्त वेळ परतून घेऊन थोडीशी कुरकुरीत बनवतात. मी याला नरम बनवणार आहे, त्यामुळं थोडीशी मी पाणी घालून त्याला वाफ देते आहे. 5 मिनिटासाठी मी वाफ घेतली आहे. मध्ये मी 1-2 वेळा हलवून घेतले त्याला. तयार झाली आहे आपली भाजी. कोणी ही भाजी खाल्ली आहे मला कमेंट करून सांगा. आणि जर कोणी ही भाजी ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, छान लागते. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. भाजी आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊ. या भाजीची चव मस्त तिखट आणि आंबट लागते. तुमच्याकडे जर ही भाजी वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.